आपण आज बघणार आहोत कोकणातून लुप्त झालेली घरं आणि त्यांच्या परंपरा, काही जुन्या वस्तू व किती सुंदर असलेले जुन्या मातीच्या भिंती. आपण आज अंगण बघू शकताय. शेणाने सारवलेला तुळस, तुळशी पुढं दिवा हे आता खूप कमी बघायला भेटतं, कारण घरं खूप बंद झालेली आहेत. तर आता मी आतमध्ये दाखवतो तुम्हाला. चला आतमध्ये आपण बघतोय. हे बघा, आतमध्ये आपल्याला पहिलाच बघायला भेटेल हा हा साना, याला साना म्हणतात. आता माहित पण नसेल, जेव्हा पूर्वी लाईट नसायच्या तेव्हा ह्याच्यामध्ये दिवा ठेवायचा आणि दिवा ठेवून आपण हे करायचो. इथले माणसं कामं करत बसायचे. हे बघा, ही मातीच्या ह्याच्यात मारलेली खुंटी. ह्या खुंटीवरती घोंगडी टांगलेली असायची. आता ती घोंगडी नष्ट झालेली आहे, दिसतच नाही आपल्याला. ठराविक ठिकाणी फक्त दिसते आपल्याला घोंगडी. याला खुंटी म्हणतात, पण आज माहीत नसेल खुंटी. आपण बघूया आता स्वयंपाकघरातल्या एक दोन वस्तू जुन्या. आता तुम्हाला दाखवतो मी. हा बघा, वरवंटा आणि पाटा, ह्याच्यावरती मसाला पूर्वीची लोक वाटायचे. खूप सुंदर असं जेवण असायचं. आता किती ते एव्हरेज फेवरेज मसाले किती टाकले तरी चव नाही. मी वरवंटाने पाटा ठेवतो, बहीण म्हणते आताच काय वाटण वाटतोयस, ठेवून दिला. चला आता बघूया आपण चूल, शेणाने सारवलेली चूल. आता विजली ती, पण संध्याकाळी ह्याच्यावरती आम्ही मस्तपैकी नदीतले मासे, मळूचे मासे तळणार आहोत. तर आता चुलीला आराम आहे, रात्री फक्त त्याच्यावरती मळूचे मासे मस्तपैकी आम्ही त्याचं कालवण करणार आहोत. हे बघा, हे आपल्याला बघायला भेटते उखळ. हे बघा, बघू शकता उखळ. ह्याच्यामध्ये पोहे ठेवायचे, पोहे हे करायचे. आता कुटायचे. आपल्याकडे मुसळ नाही, पण आजोबा मला नेहमी म्हणायचे, तुला जो मुसलान मारीन, मुसलात वायनात टाकून कुटीन. ही उखळ. हे आपण बघू शकता व्हाईन. ह्या आम्ही तसंच्या तसं ठेवलेलं आहे, अजून काढलेलं नाही आहे त्याला. पण आता तुम्हीच कमेंट करून सांगा ह्याच्यामध्ये आपण काय ठेसायचो.